100%. होय की होय की त्यांच्यासाठी तर 100% काम करणार. आज थँक्यू. शिंदे गटामध्ये प्रवेश करावा लागतो, काय ही वेळ आहे असं वाटतं आणि काय नाही. खरं तर पहिल्यापासून म्हणजे अगदी आमच्या घराची 40 वर्ष, त्यानंतर मी स्वतः 10 वर्ष आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या बरोबर काम करत असताना नेहमी साहेब मला म्हणायचे की तू माझ्या मुलीसारखी आहेस, तू माझ्या मुलीसारखी आहेस. आणि काय बिनसलं मला हेच कळलं नाही. म्हणजे नेमकं माझं काय चुकलं की मी कुठं कामात कमी पडले, हे अजूनही मला तो प्रश्न गेले 2-3 दिवस माझ्या मनामध्ये येत असताना म्हणजे माझ्या बाबतीत असं का घडलं. खरं बघायला गेलं तर मी साहेबांच्याकडे कधी कुठल्या गोष्टीचा अट्टहास केला नाही. मी कधी त्यांच्याकडे कुठलीही सत्ता पाहिजे म्हणून मी काही मागितलं नाही. असं असताना स्वतःच आदरणीय साहेबांनी मला गेले 2-3 वर्षापूर्वीच सांगितलं होतं की शीतल, तुला मी ही उमेदवारी देणार आहे आणि तू तयारीला लाग. त्या वेळीपासून मी आतापर्यंत सगळ्या माझ्या मतदारसंघात असेल, माझ्या सगळ्या माता भगिनी असतील, या सगळ्यांच्यासाठी काम करण्याचा तळमळीनं प्रयत्न केला. आज सकाळी सुद्धा तुम्हाला पटणार नाही, पण मी एवढं सगळं होऊन सुद्धा आज सकाळपर्यंत मी आदरणीय साहेबांची वाट बघितली की किमान ते काय झालंय माझ्या बाबतीत, नेमकं माझं काय चुकलंय हे तरी ते सांगतील. पण ठीक आहे, त्यांच्या बाबतीत घडल्या असतील काही गोष्टी किंवा आपलं नेतृत्व त्यांना आवडलं नसेल किंवा आमचं काहीतरी चुकलं असेल काहीतरी झालं असेल. पण हे सगळं असताना ज्या पद्धतीने गेले 2-3 दिवस या घडामोडी घडत असताना आपले नेते आदरणीय संजय दादा मंडलिक, ह्या 3 दिवसात जे त्यांनी मला पारखलं की काय आहे ही पोरगी आणि काय करू शकते. खरं तर त्यांनी काय मन मोठं केलं मला हे समजलं नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी 2-3 दिवसात त्यांना भेटले सुद्धा नाही. भेटण्याआधी जे त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला, जो माझ्या कामावर विश्वास दाखवला, खरंच मी याचे कुठल्या शब्दात आभार व्यक्त करू हे माझ्याकडे शब्द नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे या उमेदवारीचे खरे हक्कदार म्हणजे आमचे बालाजी दादा आहेत बोर्डी मतदारसंघातून. आणि जेव्हा मी म्हणले की दादा जर संधी मिळाली तर मी लढायचा प्रयत्न करेन दादांच्या माध्यमातून, बालाजी दादांनी मन मोठं केलं की अशीही माणसं असतात हे बघायला मिळालं. आणि बालाजी दादांनी सांगितलं की जर तुला उमेदवारी नाही मिळाली तर मी सुद्धा लढणार नाही. आणि जी एवढी जोडलेली एवढी माणसं ज्यांच्या बरोबर आम्ही नेहमीच एक विरोधक म्हणून आजपर्यंत काम केलं, अशी सुद्धा या जगात माणसं आहेत हे आज खऱ्या अर्थानं बघायला मिळालं. आमचे वीरेंद्र दादा असतील, सगळ्या युवकांचा जो कारभार आपण सांभाळताय, नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जिथं होते तिथं 100% काम करण्याचा प्रयत्न केला. आणि आता जिथं आहे तिथं 100% काम करण्याचा प्रयत्न करत या माझ्या कागल तालुक्यामध्ये भगवा फडकवण्याचा मी 100% प्रयत्न करेन. मुश्रीफांची झाली असेल असं वाटतं की त्यांना तुम्हाला फोन किंवा तुमची या सगळ्या संदर्भामध्ये चौकशी सुद्धा करावीशी वाटली नाही किंवा तुमची समजूत देखील काढावीशी वाटली नाही, अशी काय अपरिहार्यता? काय माहित, मला अजून सुद्धा कळालं नाही की काय नेमकं असं काय घडलं की ती मला म्हणायची तू माझी मुलगी आहेस, माझ्या मुलीसारखी आहेस. सगळ्या पद्धतीने मी काम करायचा प्रयत्न केला. म्हणजे मी तर आता पाठीमागे 10 वर्ष बघितले तर मला नाही असं वाटत मी कुठं कमी पडले म्हणून. जिथं 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 माझी गरज लागली तिथं तिथं मी नेत्यांवर अडचणी येऊ दे, त्यांच्या वाईट काळात, चांगल्या काळात सगळ्या गोष्टीत मी उभं राहण्याचा प्रयत्न केला. पण माझी कुठे शिंकली काय माहिती, तर ते त्यांच्याकडून समजेल. काही वेळापूर्वी देखील ते म्हणले होते की शीतलताई आम्हाला सोडून जाणार नाहीत, आम्ही त्यांची समजूत काढू. अगदी काही तासापूर्वी कुणीच संपर्क केला नाही, दुसऱ्या फळीतल्या लोकांनी देखील केला नाही. नाही, केला. आमच्या प्रदेश अध्यक्ष रुपालीताई चाकणकरांचा मला फोन आला, प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांचा आला. काल सकाळी आदरणीय अजितदादांचा मला फोन आला की तू जाऊ नको, हा निर्णय घेऊ नको. सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी काय, मी पण त्याच तालमीत तयार झालेले आहे, त्यामुळे मला पण तो स्वाभिमान आहे. अजितदादांसोबत काय बोलणार? नाही, दादा मला म्हणाले की तुझ्यासारखी कार्यकर्ते मिळणं खूप अवघड आहे आणि आमच्या बरोबर आतापर्यंत तू इतकं चांगलं काम केलंस. आणि असं असताना त्यांनीच मला प्रश्न केला की असं असताना असं कसं झालं. मी म्हटलं आता हे पण मला अजून माहित नाही, तुम्हीच वाटलं तर मुश्रीफ साहेबांना विचारा की असं काय घडलं की मी न मागता 4 वर्षापूर्वीपासून ते मला म्हणतात तयारी कर, आणि का असा अचानक शब्द फिरवावा लागला.
माझं दादा काय चुकलं का हे सुद्धा त्यांना फोन करून विचारा असं मी त्यांना सांगितलं मी त्यांना. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये जेव्हा तिकीट वाटपाचा जो घोळ झाला होता त्यावेळी ज्यांना भाजपमध्ये मिळत होतं त्यांनी राष्ट्रवादीमध्ये लढले ही राजकीय सोय होती. आता आपली ही राजकीय सोय आहे की भूमिका आहे काय सांगू? कारण मुश्रीफ साहेब देऊ शकत नाही म्हणून तुम्हाला इकडे पाठवलंय का तुम्ही स्वतःहून आलात? काय तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मी खुर्चीसाठी हपापलेली नाही, मी सत्तेसाठी हपापलेली नाही. गेली 10 वर्ष तुम्ही बघत असाल मी स्वतःसाठी कधी काम केलं नाही जेवढं मी माझ्या नेत्यासाठी केलं. बाकीच्यांना आश्चर्य वाटायचं की का ही बाई एवढं का पळत असेल, का एवढं काम करत असेल. पण माझं एक वैयक्तिक मत आहे की जे आपण करतोय, जिथं करतोय, ज्या नेत्यांप्रती निष्ठा आहे तिथं 100% मग माझं काय होतंय मला कोण बोलतात त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आज माझं असं झालं की मी इथं जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळावी म्हणून इकडून तिकडे जा, तिकडून इकडे जा अशा पद्धतीने मी आले नाही. पण माझा स्वाभिमान दुखावला गेलाय आणि जर मी न लढता घरी बसले असते तर मग ही राणी तारा राणींची भूमी आहे, ह्याला कुठेतरी काळीमा लागेल. तुमच्या पक्ष परतीचे दूर कापले गेले 100%. पुन्हा कशाला येऊ? हाय भगवा घेतलाय मी आता माझ्या खांद्यावर. हा मी माझा खांदा तितका सक्षम असेल त्याच्याशिवाय वीरेंद्र दादांनी संजय दादांनी माझ्या खांद्यावर हा भगवा दिला नसेल ही तरी खात्री आहे तुम्हाला. जे मी माझ्या खांद्यावर घेतलंय ते मी पेलण्याचाच प्रयत्न केला आणि हे मला पेलतंय म्हणून मी आजपर्यंत आज इथं आलेली आहे. ते पेलणार आणि हे बघाल तुम्ही म्हणजे थोड्याच दिवसात दिसेल तुम्हाला. शैलीमुळे तुम्ही जिल्हाभर प्रसिद्ध आहात आणि नेत्यांच्यासाठी भाषण करत असताना अगदी विरोधकांवर टोकाची टीका तुम्ही त्या सगळ्या भाषणांमधून करत होता. मग ती चूक झाली असं या क्षणाला वाटतंय का तुम्हाला? कारण ज्या पद्धतीनं तुमची भाषणं व्हायची. तुम्हाला सांगू का सुरुवातीला वाटलं जेव्हा मी पहिल्या दिवशी या सगळ्या म्हणजे मला काहीच कळालं नाही. मी काय माझ्या मनाला काय प्रश्न करायचा हेच समजत नव्हते. तेव्हा वाटलं की हे सगळं मी काय केलं. पण त्यानंतर एक गोष्ट जेव्हा थोडंसं यात सावरत आल्यानंतर समजली की नाही नेता आहे तो. ज्या नेत्यानं आपल्याला व्यासपीठ दिलं, माझी प्रसिद्धी दिली मला, मी ती नाकारू शकत नाही कधीच. पण ते व्यासपीठ देत असताना त्या व्यासपीठाचा उपयोग मी कधीही स्वतःच्या स्वार्थासाठी केला नाही. साहेबांचाच मत मांडण्यासाठी, विरोधकांच्यावर विधान करण्यासाठी आणि आपला पक्ष मोठा करण्यासाठी त्या व्यासपीठाचा उपयोग केला. आणि हे ना साहेब नाकारू शकतात ना मी नाकारू शकते. आज मी तुम्हाला सांगेन त्यांचं काम चांगलं आहे, अतिशय चांगलं आहे आणि त्या कामात जे काम करतात ते काम मी बघून आलेली आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळात सुद्धा ते जसं काम करत आले तेच काम करण्याचा मी इथं सुद्धा प्रयत्न करेन. थँक्यू.